आता आपण एक उदाहरण बघूया. x varies directly as y when x is equal to 5, y is equal to 30. Find the constant of variation and equation of variation. अर्थ कळतोय. x डायरेक्टली व्हेरीज ॲज y, x आणि y समप्रमाणात आहेत. जेव्हा x बरोबर 5, y बरोबर 30, तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय, चलनाचा स्थिरांक काढा आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन चलनाचे समीकरण लिहा, असा प्रश्न आहे. मग आता आपण बघूया त्याचं सोल्युशन कसं लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे काय स्टेटमेंट दिलंय त्याचं सिम्बॉल वापरून आपण लिहिणार आहोत. त्यामुळे तेच लिहूया आधी. x varies directly as y. मग आपण सिम्बॉल वापरून लिहिलं तर काय होईल, x अल्फा y. बरोबर, x अल्फा y हे मॅथमॅटिकल सिम्बॉल वापरून झालं. आता आपल्याला दोन किमती दिलेल्या असणार आहेत. त्या दोन किमती काय आहेत आपण डाव्या बाजूला लिहून घेऊया. x इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 30. मग आपण ह्या इक्वेशनमध्ये अल्फा काढून तिथं इक्वल टू के लिहूया. म्हणजेच आपलं इक्वेशन काय होईल, x इज इक्वल टू के इंटू वाय. इथं डॉट लिहिला तरी चालेल किंवा इथं गुणिले सरळ चिन्ह घातलं तरी सुद्धा चालतंय. आता आपल्याला ज्या दोन किमती दिल्यात त्या किमती आपण इथं घालूया आणि के ची व्हॅल्यू काढूया. एक्सच्या जागी येईल 5 इज इक्वल टू के इंटू वायच्या जागी येणार असणार आहे 30. मीन्स के इज इक्वल टू काय होईल, 5/30. गुणिले 30 आहे, तिकडे गेल्यावर झाली भागिले 30. 5 एके 5, 5 सक्क 30. बरोबर आहे. म्हणजेच के ची व्हॅल्यू काय आली, 1/6. आणि यालाच काय म्हणणार आपण, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कसं तयार करणार, तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे आपण लिहूया इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज x इज इक्वल टू के इंटू वाय. इथं आपण के ची व्हॅल्यू घालायची आणि इक्वेशन लिहायचं आहे. म्हणजेच x इज इक्वल टू 1/6 इंटू वाय. हे झालं इक्वेशन. आता हे आपण आहे असंच ठेवलं तरी चालेल किंवा हे जे अपॉन 6 आहेत ते जर इकडे गेले तर गुणिले होतील. त्यामुळे 6x इज इक्वल टू वाय. ऑर असं आपण लिहिलं तरी सुद्धा चालू शकते. हे आपण शक्यतो अशा पद्धतीनंच लिहितोय. त्यामुळे दिस इज अ इक्वेशन ऑफ व्हेरिएशन अँड दिस इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. लक्षात येते काय करायचंय, कसं सोडवायचंय. आता आपण आणखीन एक उदाहरण बघूया की ज्याच्यामध्ये समजा तुम्हाला टेबल एक कंप्लीट करायचंय, पूर्ण करायचंय. तर तो टेबल आपण कंप्लीट कसा करणार, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे किंवा कसं आहे ते बघूया आपण. एक्झाम्पल 2. इफ n varies directly as m, complete the following table. फॉलोइंग टेबल कंप्लीट करायचं आहे. तर टेबल समजा आपल्याला दिले, इथं थोडक्यात दोन उदाहरणं घेतोय फक्त आपण. आता mn 3, 12, 5, 20, 6.5, 28 समजा. आता असं टेबल आहे आपलं. आता आपल्याला हे टेबल कंप्लीट करायचं आहे. मग आपण सुरुवात कशी करणार, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट व्हेरिएशन कशामध्ये आहे ते वाचायचं आहे.
काय म्हटले बघा, इफ n व्हेरीज डायरेक्टली ॲज m. त्यामुळे लिहूया आपण n व्हेरीज डायरेक्टली ॲज m. मग आपण मॅथमॅटिकल सिम्बॉल वापरून कसे लिहू शकतोय, n अल्फा m. इथंपर्यंत तरी लक्षात येते काय करायचं आहे. आता आपल्या तक्त्यामध्ये बघायचं आहे आपण ज्या दोन किमती दिल्यात, एमची सुद्धा आणि एनची सुद्धा, त्या दोन किमती आपण घेणार आहोत. मग आता इथं 3 आणि 12 दिल्या, इथं 5 आणि 20 दिल्या. मग ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही घेतली तरी चालेल. समजा आपण आता घेतली एमची किंमत आहे किती, एम बरोबर 3, एन बरोबर 12. ह्या दोन किमती घेतल्या. मग आपण काढणार पहिल्यांदा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इथं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढावून सांगितलेलं नाही, परंतु कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे दोन्ही काढायला लागणार आहे. त्यामुळे ते अगोदर काढणार आहे आणि मग आपल्या गणित आपण सोडवतो. लक्षात येते. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण, एन अल्फा एम आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावरून आपण सोडवायला सुरुवात करूया. एन इज इक्वल टू के इंटू एम. एनची व्हॅल्यू किती आहे 12 इज इक्वल टू के इंटू एमची व्हॅल्यू आहे 3. देअरफॉर केची व्हॅल्यू काय होईल, के इज इक्वल टू 12/3 मीन्स के इज इक्वल टू 4. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आला 4. लक्षात येते. मग इक्वेशन लिहिता येईल याच्यावरून आपल्याला. कसं लिहिणार आपण इक्वेशन याच्यावरून, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय होईल, n इज इक्वल टू के इंटू एम मीन्स n इज इक्वल टू 4 इंटू एम. हे झालं आपलं इक्वेशन. आणि आता आपण ह्या इक्वेशनचा वापर करून काय करणार आहोत, पुढची उदाहरणं सोडवणार आहोत. इथंपर्यंत अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा, लक्षात येतोय. आणि आता ह्या इक्वेशनचा वापर करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला पाहिजे असलेल्या किंवा ज्या विचारल्यात त्या किमती आपण काढू शकतो. आता मग आपण तक्त्यामध्ये बघूया. आपल्याला दिल्या एमची किंमत आणि विचारल्या एनची किंमत विचारल्या. मग आपण लिहूया एम बरोबर किती आहे 6.5 आणि आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे एन इज इक्वल टू 4 इंटू एम. बघा आपल्याला एनची व्हॅल्यू दिलेली नाही, हे कुठनं आलं, एन इज इक्वल टू 4 इंटू एम. लक्षात येते का, इक्वेशन 1 आहे. हेच इक्वेशन 1 आपण इथून पुढं वापरायचं आहे. त्यामुळे एन इज इक्वल टू 4 इंटू 6.5 इज इक्वल टू, आता गुणाकार करा, दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे त्यामुळे एक अंक सोडून दशांश चिन्ह येईल. म्हणजे एनची व्हॅल्यू किती आली 26. आता अजून तक्त्यामध्ये काय विचारले बघा. असं आपल्याला जेवढ्या रिकाम्या जागा असतील तक्त्यामध्ये तेवढ्या रिकाम्या जागासाठी ते गणित तेवढ्या वेळा सोडवायला लागणार आहे. आता एमची विचार दिलेली नाही, दिल्या कोणती एनची दिल्या 28 आणि काढायची आपल्याला एमची. परत आपण ते इक्वेशन 1 बघूया काय आहे. त्या इक्वेशन 1चा वापर करणार आपण. एन इज इक्वल टू 4 इंटू एम. आता एनची दिल्या त्यामुळे एनच्या जागी येईल 28 इज इक्वल टू 4 इंटू एम मीन्स 28/4 इज इक्वल टू एम मीन्स एम इज इक्वल टू 4 1 4 4 7 28 एम इज इक्वल टू 7. लक्षात येते. आणि मग ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण आपल्या रिकाम्या जागेमध्ये घालायचे आहेत आणि आपला तक्ता पूर्ण करायचा आहे. 26 आणि इथे किती आली व्हॅल्यू आपली 7. व्यवस्थित ते किमती घालून आपल्या रिकाम्या तक्ता कंप्लीट करायचा आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला तुम्हाला सोडवायचं आहे. होमवर्क आहे प्रॅक्टिस सेट 7.1 क्वेश्चन नंबर 2, 3, 5, 6.